इंडिया आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक दिली। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये इंडिया आघाडीच्या 300 खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा अडवला। पुलिस आपको डिटेन कर रही है क्या? आप लोग गिरफ्तारी। संसदेपासून 700 मीटरवर असणाऱ्या निवडणूक आयोगाकडे जाऊ न दिल्याने अखिलेश यादव यांनी बॅरिगेड भेदून पलीकडे उडी मारली। दरम्यान अखिलेश यादव पोलीस बॅरिगेड ओलांडून गेले। त्यांना पाहून इतर खासदारही बॅरिगेड ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत होते। दिल्लीमध्ये महिला खासदारही बॅरिगेडवर जाऊन पलीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, मात्र एकमेकांना खेटून दोन बॅरिगेड लावण्यात आले होते। तसेच मतांवर दरोडा टाकू नका असा हल्लाबोलही यावेळेस खासदारांनी केलेला आहे। आमदार जितेंद्र आव्हाडांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन केलेल्या निवडणूक आयोग चोर आहे अशी घोषणाबाजी करण्यात आली। निवडणूक आयोगाचा बॅनर आणि पत्रक जाळून निषेध व्यक्त केला गेला। ठाण्यातील पाचपाखाडी इथं कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या आंदोलनावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला। वारंवार पराभवामुळे काँग्रेस बिथरली असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं, तर देशामध्ये अस्थिरता पसरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे असा आरोपही त्यांनी केला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।